आता जेव्हा एका फॉरेनरला तुम्ही महाराष्ट्राचा वडापाव देता तेव्हा त्याची रिॲक्शन बघ. तर जय शिवराय मित्रा, मी ऐश्वर्य मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. आता 11:30च्या ड्युटीला मी 12ला रेस्टॉरंटवरती पोहोचलो, पण मला कोण काही बोलत नाही, कारण 12 तासाचं स्टँडिंग वर्क, 2 तासाची जिम, 2 तासाचं एडिटिंग, इतकं मल्टीटास्किंग वर्क करून कामावरती येतो. त्यामध्ये थोडा लेट झाला तर माझे ओनर काही बोलत नाही. पण जेव्हा पण चिमुकली किचन मध्ये असते ना, तेव्हा काम करण्यामध्ये थोडी मजाच येते. आणि आज तर माझ्याकडे ती रिमोट कंट्रोल कार पण होती, मग तर डबल मजाच. पण त्यासोबत थोडंसं कामाचं पण भान ठेवावं लागतं. चिकन बिर्याणीने चिकन मंडीचे पीसेस बनवले, तोपर्यंत पाठीमागे जाऊन बघतो तर काय, या चिमुकलीने त्या क्रेटमध्ये आपलं एक स्वतःचं विश्वच बसवलं होतं. तिला पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. आम्ही पण असंच घर बनवत होतो. ते लहानपणीचे दिवसच वेगळे होते. आता उरला विषय या फॉरेनरचा. हा आहे आमचा डिशवॉशर. याला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं म्हणून महाराष्ट्रीयन उलटा पाव देऊ म्हटलं, आणि तो त्याला इतका आवडला ना की खाऊन म्हणतो कसा, विषय हार्ड. आज मी स्टाफसाठी गार्लिक टोस्ट तयार केले होते आणि माझ्या स्वतःसाठी फ्राईड राईस. त्याचाच आनंद घेतला आणि माझ्या इव्हनिंगचं प्रिपरेशन चालू झालं. त्यामध्ये मखनी ग्रेव्ही इज द मस्ट. आता इव्हनिंग बिझी झाल्यानंतर ना रोहितला गॅस रेंजेस नव्हत्या, मग त्याने एक नवीनच भन्नाट कल्पना लावली. तंदूरच्या हिटवरतीच आपलं सगळं प्रिपरेशन बनवत होता. आता काय बोलायचं भावाला, टॅलेंट असावा तर रोहित सारखा. आज म्हणावी तशी इव्हनिंग बिझी नव्हती, कारण एक होळीचा इव्हेंट होता टेम्पलमध्ये. मोस्ट ऑफ द पीपल्स तिकडेच गेले होते. आणि जसा तो इव्हेंट संपला तसे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सने डायरेक्ट धाडच टाकली. मग थोडंसं बिझी झालं. त्यामध्ये पण असे काही मोठे टेबल्स नव्हते, 2-4 असेच होते. आजचा दिवस थोडा ॲव्हरेजच होता, पण आता बारी होती किचन डीप क्लिनिंग करायची. त्यामध्ये मी इतके दिवसाचा कार्बन जमलेला तो तवा साफ केला, त्यामध्ये केमिकल टाकलं, थोडासा बर्फ टाकला आणि किचनचं पण डीप क्लिनिंग करून मी निघालो घरी. जय शिवराय.